चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आधीचे झालेले व्हिडिओ सगळे बघण्यासाठी 6th स्टँडर्डचे सायन्स मॅथ्स तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. इथे साईडला त्रिकोण आहे, त्याच्यावरती क्लिक केल्यावरती खाली तुम्हाला अशा लिंक येतील आणि त्याच्यावरती क्लिक केल्यावरती ते व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. नक्की पहा. पहा, इथे आपण 6th स्टँडर्डचा लेसन नंबर 1 चे क्वेश्चन आन्सर बघतोय. मला कमेंट आली होती लेसन नंबर 1 चे क्वेश्चन आन्सर दिले नव्हते, त्यासाठी मी हा व्हिडिओ करते आहे. पहा, पहिले आहे फिल इन द ब्लँक्स. द लेअर ऑफ ओझोन गॅस ॲब्झॉर्ब डॅश डॅश रेज दॅट कम फ्रॉम द सन टू द अर्थ. इथे आन्सर आहे अल्ट्राव्हायोलेट. अल्ट्राव्हायोलेट रेज जे येतात सन पासून ते ओझोन गॅस ॲब्झॉर्ब करून घेतो. नेक्स्ट आहे ऑफ द टोटल वॉटर अवेलेबल ऑन द अर्थ फ्रेश वॉटर फॉर्म डॅश डॅश %. म्हणजे टोटल अर्थवरती जे वॉटर आहे त्याचा किती पर्सेंट आपण फ्रेश पाणी आहे किंवा किती पर्सेंट आपण पिऊ शकतो, तर 0.3%. थर्ड आहे बोथ डॅश डॅश अँड डॅश डॅश कॉन्स्टिट्युएंट आर प्रेझेंट इन द सॉइल, बायोटिक अँड अबायोटिक. बघा, बायोटिक अँड अबायोटिक कॉन्स्टिट्युएंट आर प्रेझेंट इन द सॉइल. सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट इज इट सेड दॅट. पहा, फर्स्ट क्वेश्चन आहे द ओझोन लेअर इज अ प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ अर्थ. व्हाय इज इट सेड दॅट. असं म्हटलंय की ओझोन लेअरला प्रोटेक्टिव्ह शेल का म्हणतात. मी तुम्हाला बुकमध्येच ह्याचे आन्सर देणार आहे. पहा, पेज नंबर तुम्ही पेज नंबर 3 वरती बघा. इथे हे बघा, द अल्ट्राव्हायोलेट रेज कमिंग फ्रॉम द सन आर व्हेरी हार्मफुल फॉर द लिव्हिंग थिंग. द ओझोन गॅस ॲब्झॉर्ब these rays. As a result, life on earth is protected. So, आणि तुम्ही पुढे आन्सर लिहायचंय. बघा, क्वेश्चन नंबर पेज नंबर 3 वरती ओझोन लेअरच्या इथे हे आन्सर तुम्ही टिक करून घ्या आणि सो म्हणायचं आणि तुमचा हा जो क्वेश्चन आहे ते पुढे लिहायचा. सो द ओझोन लेअर इज अ प्रोटेक्टिव्ह शेल ऑफ द अर्थ. सेकंड आहे अर्थ वॉटर इज लाईफ. व्हाय इट इज सेड दॅट वॉटर इज लाईफ. याचा सुद्धा आन्सर मी तुम्हाला ह्याच्यातच दाखवणार आहे. पहा, तुमच्या बुकमध्ये बघा, पेज नंबर 4 वरती हा इथे बघा ऑरेंज कलरचा कॉलम आहे. इथे बघा, वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. इथून स्टार्ट करायचं. वॉटर इज अ युनिव्हर्सल सॉल्व्हंट. द ब्लड ऑफ ह्याला तुम्ही फर्स्ट पॉइंट दिलात तरी चालेल, हा तुम्ही सेकंड म्हटलात तरी चालेल. वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हंट. द ब्लड ऑफ एनिमल अँड द सॅप इन प्लांट कंटेंट अ व्हेरी हाय प्रपोर्शन ऑफ वॉटर. इथे थर्ड म्हणा पॉइंट तुम्ही. नो लिव्हिंग थिंग कॅन सर्वाइव्ह विदाउट वॉटर, देअरफॉर इट इज सेड दॅट वॉटर इज लाईफ. हे सेकंड बी एक झालं. आता आपण थर्ड बघूया. थर्ड काय आहे पहा, सी वॉटर इज युजफुल इवन दो इट इज नॉट पोटेबल. याचा आन्सर बघूया आपण. पहा, सी वॉटर इज युजफुल इवन दो इट इज नॉट पोटेबल. कसं काय, जरी पित नाही तर त्याचे उपयोग काय आहेत, तर बघा इथे पॉइंट मी केलेले आहेत, सोपे सोपे केलेत. मेनी फिश अँड ॲक्वॅटिक ॲनिमल लिव्ह इन सी वॉटर. म्हणजे फिश आणि बरेचसे ॲनिमल सी वॉटरमध्ये राहतात. वी गेट सॉल्ट अँड मिनरल फ्रॉम सी. आपल्याला सॉल्ट आणि मिनरल मिळतं. तसंच पर्ल ऑब्टेन बाय सी. सी पासून आपल्याला पर्ल म्हणजे मोती सुद्धा मिळतात. सो सी वॉटर इज युजफुल इवन दो इट इज नॉट पोटेबल. अशा प्रकारे आपला क्वेश्चन 2 झालेला आहे. आता थर्ड काय आहे आपण बघूया. पहा, थर्ड आहे आपला हे मायक्रोब्स इन द सॉइल गेट डिस्ट्रॉय. थर्ड क्वेश्चन बघूया. व्हॉट हॅपन. इथे म्हटलंय बघा, व्हॉट विल हॅपन इफ मायक्रोब इन द सॉइल गेट डिस्ट्रॉयड. बघा याचा आन्सर, इफ मायक्रोब आर डिस्ट्रॉयड humus will not be formed and the soil will not become fertile, making it unsuitable for growth of plant. बघा काय होईल हे त्याचं थोडक्यात मी तुम्हाला आन्सर दिलेला आहे. सेकंड आहे क्वेश्चन आपला नंबर. पहा, सेकंड बघतोय आपण. नंबर ऑफ व्हेकल अँड फॅक्टरीज इन युअर सराउंडिंग इन्क्रीजेस. व्हॉट हॅपन
व्हेकल्स, बघा आन्सर फर्स्ट आहे व्हेकल्स अँड फॅक्टरीज आर द मेजर कॉज ऑफ एअर पोल्युशन. एअर पोल्युशन कशामुळे होतं? जास्तीत जास्त व्हेकल्स आणि फॅक्टरीजमुळे. हेन्स इफ नंबर ऑफ व्हेकल्स अँड फॅक्टरीज इन युअर सराउंडिंग इन्क्रीज्ड द एअर पोल्युशन ऑल्सो इन्क्रीज्ड. हा झाला क्वेश्चन थर्ड. क्वेश्चन सेकंड, थर्ड बघूया. द टोटल सप्लाय ऑफ पोर्टेबल वॉटर इज फिनिश. व्हॉट हॅपन? जर पिण्याचा पाण्याचा साठा संपला तर काय होईल? पॉइंट 1 बघा आन्सर मध्ये. वॉटर प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द सर्वायवल ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सेकंड पॉइंट, देअरफॉर if total supply of potable water is finished, plant and animal will not survive and there will be no life on the earth. हे झालं क्वेश्चन थर्ड आपला. आता पुढे बघूया. पुढे आहे मॅच द फॉलोइंग. बघा कार्बन डायऑक्साईड काय करतं? प्लांट अँड फूड प्रोडक्शन. कार्बन डायऑक्साईड प्लांट्स अँड फूड प्रोडक्शन. प्लांट यूज करतात फूड प्रोडक्शनसाठी. सेकंड आहे ऑक्सिजन कंबक्शन. ऑक्सिजन ज्वलनास मदत करतं. पुढे आहे वॉटर वेपर्स रेन आणि मायक्रोब्स जनरेशन ऑफ सॉइल. नंतर आहे नेम द फॉलोइंग. बघूया. पहा नेम द फॉलोइंग. फर्स्ट आहे कन्स्टिट्युएंट ऑफ बायोस्फियर. म्हणजे बायोस्फियरचे घटक कोणते? फर्स्ट ॲटमॉस्फियर, हायड्रोस्फियर, लिथोस्फियर. पुढे बघूया. बायोटिक कन्स्टिट्युएंट ऑफ सॉइल, वर्म्स म्हणजे सॉइल मधले बायोटिक घटक वर्म्स, इन्सेक्ट, माईस तसेच रूट्स ऑफ ट्री. थर्ड आहे फॉसिल फ्युएल्स. कोणते कोणते आहेत बघा? केरोसिन, पेट्रोल, डिझेल. नंतर आहे इनर्ट गॅस इन एअर. एअरमध्ये कोणकोणते गॅस आहेत? निऑन, हेलियम, झेनॉन. पुढे गॅस दॅट आर हार्मफुल टू ओझोन लेअर. बघा कोणते कोणते आहेत? क्लोरोफ्लोरोकार्बन आणि कार्बन टेट्राक्लोराइड. हे 2 गॅस आहेत जे ओझोनला हार्म करतात. पुढे बघूया. पहा 6 आहे ट्रू ऑर फॉल्स. लँड अँड सॉइल आर द सेम थिंग. सॉइल आणि लँड हे सेम थिंग आहेत का? नाही. फॉल्स. द वॉटर इन द लेक इज कॉल्ड ग्राउंड वॉटर. नाही. फॉल्स. ग्राउंड वॉटर म्हणजे पृथ्वीच्या आत असणार. नंतर आहे इट टेक्स अबाउट 100 इयर टू फॉर्म अ 25 मीटर थिक लेअर ऑफ सॉइल. फॉल्स. कारण 25 नाही तर 2.5 आहे हे सेंटीमीटर. बघा इथे जम्बलिंग होऊ शकतं तुमचं म्हणून हे फॉल्स. पुढे आहे रेडॉन इज युज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट. नाही. पहा रेडॉन नाही तर निऑन इज युज्ड इन डेकोरेटिव्ह लाईट्स. पुढे आहे आन्सर इन युअर ओन वर्ड. पहिला पुढचा आहे क्वेश्चन 7. आन्सर इन युअर ओन वर्ड. एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ डायग्राम हाऊ सॉइल इज फॉर्म. याचा आन्सर मी तुम्हाला याच्यातच देणार आहे, पुस्तकातच दाखवणार आहे. बघा पेज नंबर 6 वरती ही तुम्ही एक्सप्लेन विथ डायग्राम ही डायग्राम काढणं आवश्यक आहे आणि त्याच्या खाली बघा एक्सप्लेनेशन तुमचं हे असेल प्रोसेस ऑफ सॉइल फॉर्मेशन. द सॉइल ऑन द लँड इज फॉर्म बाय नॅचरल प्रोसेस. द अबायोटिक component of soil are supplied through the weathering of bedrocks due to heat, cold and water of the sun, wind and rain respectively. The bedrock breaks down into pieces. Stone, sand and soil are formed from their pieces. Microbes, worm, insect found among them. Rodents like mice and rats also found here. हे बघा हे इथपर्यंत आणि त्याच्या पुढे एक शेवटचं हे वाक्य टाकायचं. इट टेक्स अबाउट 1000 इयर ऑफ 2.5 सेंटीमीटर थिक लेअर ऑफ मॅच्युअर सॉइल टू फॉर्म. आधी ही फिगर काढा आणि मग हे आन्सर लिहा. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पहा सेकंड क्वेश्चन आहे व्हाय देअर इज अ शॉर्टेज ऑफ वॉटर इवन दो इफ इट ऑक्युपाय अबाउट 70% ऑफ द अर्थ. बघा फर्स्ट आहे पॉइंट. बघा आन्सर मधला हा फर्स्ट पॉइंट. 97% वॉटर प्रेझेंट इन सी. सी मध्ये 97% वॉटर. सेकंड पॉइंट 2.7% वॉटर इज अवेलेबल ॲज ग्राउंड वॉटर, आईस अँड अदर फॉर्म. थर्ड पॉइंट बघा ओनली 0.3% वॉटर इज अवेलेबल ॲज फ्रेश अँड पोटेबल वॉटर.
फक्त एवढंच पाणी हे फ्रेश आणि पिण्यासारखं आहे, म्हणून देअर आर अ शॉर्टेज ऑफ वॉटर इथे म्हणायचं सो, आणि आपण क्वेश्चन लिहायचा देअर अ शॉर्टेज ऑफ वॉटर इवन दो इट ऑक्युपाय अबाउट 70% ऑफ द अर्थ. थर्ड क्वेश्चन बघूया. बघा, थर्ड क्वेश्चन आहे व्हाय आर द व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर, व्हॉट आर द व्हेरियस कॉन्स्टिट्युएंट ऑफ एअर, राईट देअर युजेस. याचा आन्सर मी बुकमध्येच तुम्हाला दाखवते. बघा, पेज नंबर तुम्ही बघा, पेज नंबर आहे 2. याच्यामध्ये सम युजेस ऑफ गॅसेस, व्हॉट आर कॉन्स्टिट्युएंट म्हणजे नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड हे सगळी नावं लिहिणार आणि हे जे त्याचे युजेस आहेत हे तुम्ही लिहून काढायचे. ते बघा, नायट्रोजन मध्ये तुम्ही फक्त इथपर्यंतच लिहा, प्रोटीन्स मध्ये हे पुढचं नाही लिहिलं तरी सुद्धा चालेल. कार्बन डायऑक्साईड मध्ये प्लांट यूज इट फॉर प्रोड्युसिंग देअर फूड, हे लिहा. बाकी सगळे तुम्हाला लिहायला लागतील. आता आपला लास्ट क्वेश्चन आहे तो बघूया आपण. पहा, क्वेश्चन नंबर 4. व्हाय आर एअर, वॉटर अँड लँड कन्सिडर्ड टू बी व्हॅल्युएबल नॅचरल रिसोर्सेस. बघा, ह्याचं मी पॉइंट वाईज पहिला आपण एअर एक्सप्लेन करूया. नायट्रोजन इज यूज टू मेक प्रोटीन्स, एअरमध्ये नायट्रोजन असतो. तसंच ऑक्सिजन इज यूज फॉर रेस्पिरेशन, हे झाला एअरचं. हे पुढे आहे वॉटर इज नेसेसरी टू कॅरिंग आउट ऑल लाईफ प्रोसेस ऑफ ऑल लिव्हिंग थिंग, इथे लिहिलं ते चालेल, ऑफ ऑल लिव्हिंग थिंग. थर्ड आहे लँड सपोर्ट ग्रोथ ऑफ टेरेस्ट्रियल प्लांट अँड ॲनिमल, लँड आपल्याला ग्रोथसाठी सपोर्ट करते. अशा प्रकारे, आणि इथे सो म्हणा, आणि क्वेश्चन एअर, वॉटर, लँड कन्सिडर्स टू बी अ व्हॅल्युएबल नॅचरल रिसोर्सेस. इथे आपला लेसन झालेला आहे. व्हिडिओ आवडला, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा आणि तसेच व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा याचा फायदा होईल.